एल्फिस्टन उड्डाण पुलाचे पाडकाम सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे। स्थानिक आणि MMRDA मध्ये सोमवारी बैठक होणार आहे। सोमवारच्या बैठकीमध्ये तोडगा काढल्यानंतर पाडकाम सुरू होणार। सोमवारी आता काय सुवर्ण मध्य निघणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। स्थानिक आणि MMRDA मध्ये सोमवारी बैठक होणार आहे। या बैठकीनंतर पाडकामाला सुरुवात होणार आहे। सध्या या पाडकामाला आता सोमवारपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्ष असेल। आपले प्रतिनिधी उमेश करंजकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। उमेश, काय अधिकची माहिती? नीलम 125 वर्ष जुना हा ब्रिज जो आहे तो पाडण्याचं काम MMRDA ने हाती घेतलेलं आहे। कालपर्यंत या बाबतच्या सगळ्या बाबी पूर्ण करून रात्रीच या पाडकामाला सुरुवात करणं आवश्यक होतं। मात्र रहिवाशांनी या बाबत जे आहे तो विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे रहिवाशांशी चर्चा करून आता पुढील सुवर्ण मध्य कसा काढता येईल या सगळ्या संदर्भात चर्चा जी आहे ती सोमवारी केली जाणार आहे आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो MMRDA अधिकारी घेणार आहेत। हे पाडकाम करत असताना स्थानिक रहिवाशांचं मत नोंदवलं गेलं नाही किंवा त्यांना विचारात घेतलं नाहीये। कारण पाडकाम सुरू केल्यानंतर जो आपल्या घरी येण्यात आणण्याचा जो मुद्दा आहे तो अत्यंत ऐरणीवर येणार आहे। त्यामुळे आपला विचार करूनच हा पाडकाम जे ते सुरू करण्यात यावं अशा प्रकारची मागणी स्थानिकांची होती। आणि म्हणून काल ज्यावेळेस अधिकारी या पाडकाम सुरुवात करण्यासाठी इथे पोहोचले त्यावेळेस स्थानिकांनी त्यांना मज्जाव केला आणि या मज्जावानंतर या दोघांमध्ये बातचीत झाली आणि सोमवारी या संदर्भाची जी महत्त्वाची बैठक आहे ती होणार आणि त्यानंतर या पुलाच्या पाडकामाबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे। जी, धन्यवाद उमेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।